झेड+ सुरक्षेवर शरद पवार यांनी आता टीका केलेली आहे। माहिती मिळवण्याकरता झेड+ सुरक्षेचा घाट घातला जातोय असं पवार म्हणतात। झेड+ सुरक्षेसंदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। झेड+ सुरक्षा न घेण्यासंदर्भात पवार निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवार यांच्या झेड+ सुरक्षेवरून वादाची शक्यता वर्तवली गेलेली आहे। कशासाठी हे मला माहिती कदाचित निवडणूक आहे, निवडणुकीला सगळीकडे केलं त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था असते। याची काय मला माहिती नाही, पण होममिनिस्ट्रीमध्ये जे कोणी जबाबदारी त्यांच्याशी संवाद साधणारे, माहिती घेणारे आणि नंतर त्याचा पुढे काय करायचं सांगणार। आपण पाहतोय झेड+ सुरक्षेवर शरद पवार यांनी टीका केलेली आहे। माहिती मिळवण्याकरता झेड+ सुरक्षेचा घाट घातला जातोय असं पवार म्हणतात। झेड+ सुरक्षेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचं देखील शरद पवार यांचं वक्तव्य आहे। शरद पवार यांना झेड+ सुरक्षा पुरवली जाईल अशी माहिती काल समोर आलेली होती आणि त्यानंतर आता शरद पवार यांनी या सगळ्या संदर्भात स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्या संदर्भात माहिती मिळावी याकरता म्हणून आपल्याला झेड+ सुरक्षा पुरवली जाते। झेड+ सुरक्षा म्हणजे एक घाटच घातला गेलाय असं पवार म्हणतात। इतकंच नाही तर या सगळ्या संदर्भात आपण तक्रार करणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। याविषयी बोलण्याकरता भाजपचे अतुल भातखळकरजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भातखळकरजी, शरद पवार म्हणतात की झेड+ सुरक्षा पुरवणं हा एक प्रकारे घाट घातला जातोय सुरक्षेचा। आपण या सगळ्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार आहोत। शरद पवारांसारख्या इतक्या ज्येष्ठ अनुभवी, ज्यांनी स्वतः राज्याचं गृहमंत्री पद अनेक वर्ष सांभाळलेलं आहे, अशा व्यक्तीने त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड केली आहे आणि त्याच्यामुळे त्या सिक्युरिटीमुळे माझ्यावर नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। अशा पद्धतीचं विधान करावं हे अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे। एखाद्याला सिक्युरिटी नको असेल तर तो सिक्युरिटी ना करू शकतो। शेवटी केंद्र किंवा राज्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला सिक्युरिटी देणं न देणं हे ठरवण्याचं काम हे मंत्री करत नसतात। तर या संदर्भातली एक कमिटी सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनने बसवलेली आहे आणि तीच समिती प्रत्येक व्यक्तीचं थ्रेट परसेप्शन काय आहे त्याचं अनालिसिस करते आणि त्या संदर्भातले निर्णय करते। खरं तर शरद पवारांना हे माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने माहिती असणार, पण आता प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं आणि म्हणून अशा पद्धतीची विधानं करायची आणि नजरच ठेवायची आणि माहितीच घ्यायची आहे, तर त्याच्याकरता काही सिक्युरिटी द्यायची आवश्यकता नसते। आणि त्याच्यामुळे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असं इतकं असंबंध आणि चुकीचं विधान करावं याच्याविषयी मला खेद व्यक्त करावा असं वाटतं। अगदी भातखळकरजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।